थँक्यू सो मच मनोज जे. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. पहाडीच्या सत्राला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात देखील होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. पहिला बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. झाली मिस्टेक, रनआउटचा प्रयत्न आणि मैदानावरती पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली आहे. आलाय बॉल आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र पहिलाच डॉट. ऋषी पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला पहिलं मार्गस्थ पाहायला मिळतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतील. एकीकडे मुकेश आणि मुकेश जोडीला आपल्याला पाहायला मिळतात. रोशन पहिलाच बॉल, जो मात्र आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे कमी तिथे आम्ही, असे आमचे मनोज सर कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये होते. आता खऱ्या अर्थानं स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. मल्टी टॅलेंटेड आहेत, मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी म्हणून त्यांची देखील ओळख आहे. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता. फटका दमदार पाहायला मिळतोय. लॉंग अपच्या दिशेला कॅच साठी आले होते फिल्डर, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार सिक्सर. मैदानावरती हा जबरदस्त स्ट्रोक देखील पाहायला मिळतोय. फलक पुढे सरकत असताना 6 आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. ऋषीच्या विरोधामध्ये आक्रमकता धारण करणं, खऱ्या अर्थाने मी नेहमी म्हणतो गट्स तुमच्यामध्ये पाहिजेत. वेगाने बॉल बॅटवरती येतो, तुम्हाला कनेक्शन प्रॉपर बॅट अँड बॉलचं करणं गरजेचं, अन्यथा विकेट देखील प्राप्त होते. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सरळ थर्ड मॅनच्या दिशेला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशनच्या बॅट मधून आलेला A1 क्वालिटीचा चौकार. चौकार देखील आलाय. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 10 आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर कॅच साठी आलेत. कॅच झाली ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, रनआउटचा प्रयत्न झालेला नाहीये. नाराज ऋषी फिल्डर वरती. का नसावं, हाफ चान्स क्रिएट केलं होतं मैदानावरती. पहिल्या बॉल वरती ज्या वेळेस सिक्सर येतो, दुसऱ्या बॉल वरती ज्या वेळेस चौकार येतो, डॉट बॉल आल्यानंतर त्यानंतर मैदानावरती थोडस प्रेशर क्रिएट होतो आणि ज्यावेळेस तुम्ही चान्सेस बनवता त्या चान्सेसला फुल कन्वर्ट करणं देखील तितकंच गरजेचं असतात. मात्र इथे ती मिस्टेक पाहायला मिळते. एक्झॅक्टली त्या मिस्टेकचं रूपांतर आपल्याला 2 धावेंवरती देखील पाहायला मिळतोय. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 12 ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिक्सर, त्यानंतर 4, त्यानंतर विकेटचं पतन देखील होऊ शकलं असतं, मात्र 2 धावा. यावेळेस देखील पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये. स्मॉल बट नॉट इफेक्टिव्ह अपील ही आपण पाहतोय. एक्झॅक्टली आलाय बॉल डॉट विथ अ बॅट एज इट इज. बॅट कट आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली तेच पंच कळवत असताना आलाय बॉल डॉट. शेवटचा बॉल असेल. 4 वर्ष पुन्हा एकदा मॅच आहे. भाबेकर विपक्ष मानिवली अशी लढत. ऑन साइडला वॉट अ स्ट्रोक. ब्रिलियंट फटका पाहायला मिळतोय. बैठक स्ट्रोक पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. चला, वेळ वाचून अत्यंत गरजेचं आहे याची नोंद करून घ्या. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. प्रतीक 11 मानिवली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती. 16 वर्ष हे नेहमी धोक्याचं असतं म्हणतो, मात्र हे क्षण मोक्याचं आहे. 16 वर्षी राधेश्वराच्या मंदिरावरती रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याचं देखणं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं होतं. तोरणा किल्ल्यापासून सुरुवात केली आणि 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. वयाच्या 16 वर्षी तलवार हातात घेतली. वयाच्या
26व्या वर्षी अफजल खानाचा वध केला, वयाचे 51 वर्ष जगले, 36 वर्ष स्वराज्याची सेवा केली आणि म्हणून म्हटलं जातं गगना समपती जाती आबाळ समकाया, धगधगता सूर्य ही झुकतो आणि वंदितो प्रभू शिवराया. छत्रपती शिवाजी महाराजांची जगात बारी अशी 19 फेब्रुवारी आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीच्या सर्वांना लक्ष शुभेच्छा असतील. आज समस्त महाराष्ट्र नव्हे, समस्त भारत नव्हे, तर समस्त जगामध्ये ती शिवजयंती देखील सर्वजण साजरी करणार आहेत. सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा असतील. या सकाळच्या सत्रामध्ये जाऊया मैदानाच्या दिशेला. षटक क्रमांक 2 ला ती होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र प्रतीक यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला. मुकेश मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतात. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 4 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या दिशेला चौकार. आपण पाहू शकतो मैदानावरती जो संघ प्रतीक 11 मानिवली संघ खेळतोय, प्रत्येकाच्या चेस्ट वरती एकच नाव आहे, ते नाव आहे प्रतीक. कारण ज्या वेळेस मानिवली संघ आणि या मानिवली संघामध्ये एक आपला खेळाडू होता प्रतीक नावाचा, काही कारणास्तव तो आपल्यामध्ये आज नाहीये, आता त्याची आठवण प्रत्येकाला येते आणि आठवण म्हणून प्रत्येकाच्या चेस्ट वरती आपण पाहू शकतो प्रतीक हे नाव आणि 1 नंबर. कारण तो आपला 1 नंबर मित्र होता, पण तो आज आपल्यामध्ये नाहीये. पण तो आपल्यासाठी इतका लकी आहे की ज्या वेळेस त्याचं नाव आपण आपल्या चेस्ट वरती कोरलं, त्याचं नाव आपल्या संघाला दिलं, त्यानंतर या संघाने मागे बघून पाहिलं नाही. त्यानंतर जिथे जातोय तिथे प्रतीक 11 मानिवली हा संघ विजयाचा गुलालच उधळतोय. आज तो आपल्यामध्ये नाहीये, मात्र त्याची आठवण ही नेहमी आपल्या सोबत राहील असा आपला मित्र प्रतीक. आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे प्रत्येक जण एकत्रित होत आहेत, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. मानिवली संघ हा प्रतीकच्या नावासाठी आणि नावासाठी खेळत असताना मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली. प्रत्येक मॅचच्या विजेतेपद घेऊन हा मानिवली संघ अर्पण करतो. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धावांसाठी हा चौकार. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. फलकावरती 24 जावा पाहायला मिळतील. उरलेली कसर आता मुकेश मैदानावरती पूर्ण करतायत. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला, स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. आउटफील्ड त्या साइडची थोडीशी स्लो आहे, थोडस सडन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 26 पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती. जिथे कमी मनोज सर म्हणतात तिथे आम्ही, कारण फार चांगलं कार्य त्यांच्या वतीने पाहायला मिळतो. ॲज अ कॉमेंटेटर फार चांगलं कार्य, आता ॲज अ स्कोरर आपल्याला देखील ते जॉईंट होत असताना पाहायला मिळतं. त्यांचा विशेष आपण कौतुक करणार आहोत. ओमसाई लॅबी इव्हेंट, ओमसाई मूव्हीज यांच्या वतीने आपण पाहू शकतो अखंड स्पर्धा जगभर पोहोचवली जाते. त्यांचं विशेष कौतुक असेल आमचे वासुभाऊ, ज्यांचं मी विशेष कौतुक करेल. त्यांची भरपूर सारी मेहनत या समस्त स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा अट्टाहास आहे प्रत्येक संघ जास्तीत जास्त षटकाच्या मॅचेस देखील कव्हर करावे. आमचे कार्यकुशल कार्य सम्राट सरपंच साहेब दिलीजी पालवी सर यांचं देखील मी विशेष कौतुक करणार आहे. खांद्यावरती फार मोठी गावाची जबाबदारी आहे, त्यासोबत तिला फार चांगलं कार्य त्यांच्या वतीने देखील केलं जाते. आमचे महेश दादा यांचं देखील मी विशेष कौतुक करेल. त्यांची देखील भरपूर सारी मेहनत ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक होईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करण्यासाठी एक गोष्ट फार महत्वाची असते, ती म्हणजे रिदम तोडणं. जर 2 ओव्हर मध्ये तुमची धावसंख्या ही 24च्या आसपास, तुम्ही 24-26च्या आसपास खर्च केली आहे, रिदम तोडणं गरजेचं आहे. रिदम तोडण्यासाठी एखाद विकेट महत्वाची असते, त्यासोबतीला एखाद बॉल डॉट. तर या मॅच मध्ये रिदम देखील तुटू शकतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न काढण्याचा प्रयत्न मैदानावरती हळवार गतीने.
एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 29. 29 धावा धाव फलकावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत जर विचार केला तर आपण पाहू शकतो पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा फलकावरती ऍड होत असताना आतापर्यंत पाहायला मिळतात. एक वाईट, 2 सिंगल, 2 चौकार, 1 डबल. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धावांसाठी हा खणखणीत 6 धावांसाठी खणखणीत सिक्सर षटकार पाहायला मिळेल. स्पॉट होता त्यामुळे एक्झॅक्टली कळलं नाही चौकार आहे की षटकार आहे, मात्र सिक्सर पाहायला मिळतोय. आलेला जबरदस्त षटकार देखील पाहायला मिळेल. षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला 35. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 19. फार चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदेशला आपण पाहतोय. फायनली फिल्डर डाऊन द बॉल, कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. संदेशची बॉलिंग वरती जर तुम्ही कॅच सोडतायत तर मात्र संदेश भाऊकडे बघू देखील नका. पहिले संदेश भाई घूरताय और फिर बोलताय. मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. धावसंख्या फलकावरती 36, 36 धावा पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं त्यावेळेस धावसंख्या 16 होती. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं त्यावेळेस धावसंख्या 35 होती. दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या. आता धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 36, 36 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. वाघाची शिकार केली जाती या मैदानाच्या आतमध्ये. अर्थात मुकेश शकेळीचा अंत. मुकेश बॅक टू दी पवेलियन. राजेश पाहायला मिळतील. राजेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. स्पर्धा ज्यावेळेस चालू होईल उद्या आणि समाप्तीच्या दिशेला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस एकच सर प्रयत्न असेल, शेवटच्या ट्रेनच्या अगोदर तरी नाही तर पहिल्या ट्रेनच्या आसपास स्पर्धा संपावी. आधी मध्ये नको. येस, विकेटचं पतन अजून एक आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. वन मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का.
की अंडारा मोहराम क्रिकेट फार चांगले खेळतात. वावेकर त्यापैकी एक संघ. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश वतीने बघूया विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॅच झाली कंप्लीट. विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा पहिला खेळाडू संदेश. दुसरा खेळाडू संदेश ठरलाय ज्याने कमालीची कामगिरी केली आहे. अफलातून कामगिरी संदेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन कोंडी फोडली आहे आणि 1 नव्हे 2 नव्हे 3 झटके देत असताना समोरच्या संघाला प्रतीक 11 मानवली. राईट नाव इन ट्रबल. भूषण आपल्याला पाहायला मिळतील. संदेशांनी फार चांगली गोलंदाजी केली आहे. नो डाऊट ॲट ऑल. 3 बॉलवरती 3 विकेट्स घेतलेत. या मॅच मध्ये कमबॅक देखील त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार. बॉलिंग ट्रॅक वर. यावेळेस देखील लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. रोशन आणि भूषण दो भाइया मैदान के अंदर दोनों तबाही मचा पाएंगे या नहीं देखना बड़ा ही दिलचस्प रहेगा. स्कोर कार्ड जाके पहुंचा 37 रनों के ऊपर. 1 गेंद का खेल शेष. 30 ओवर प्रगति पथ के ऊपर चलता हुआ. इस ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी की है. नो डाउट एट ऑल. विकेट टेकिंग गेंदबाजी हुई. 2 रन केवल खर्च किए. इसके अलावा विकेट हैट्रिक कंप्लीट करने वाले दूसरे खिलाड़ी इस मैदान के अंदर इस पूरे प्रतियोगिता में विकेट हैट्रिक कंप्लीट करने वाले दूसरे खिलाड़ी भी बने. इस बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते हैं. गेंद हवा में. डाउन द बॉल फील्डर रहेंगे. कैच होती भी कंप्लीट और एक करारा झटका. बड़ी मसली चाल में विकेट का पतन. रोशन बैक टू द पवेलियन. चौथा झटका बैठते हुए टीम प्रतीक 11 मानिवली को. ऐसे कहा जाता है कि दिल ना उम्मीद नाकामित हुआ, लंबी है गम की शाम ही तो गया. अरे वो शाम ही तो है. जरूर मैदान के अंदर आप थोड़े से पीछे थे, लेकिन संदेश की गेंदबाजी जिस तरीके से हुई इस मैच में बढ़िया तरीके से कमबैक करते हुए अभी टीम वावेगर देखने को मिलेगी. 4 विकेट कुल मिलाकर चटकाए. 2 रन खर्च किए कुल मिलाकर. 30 ओवर में संदेश बताते हुए जब मसले बड़े होते अपने टीम के लिए हम खड़े होते. चला दानभाव संघाचा एक प्रतिनिधी लवकरात लवकर लॉर्ड्सच्या कार्यक्रमासाठी यायचं ही विनंती असेल. आले तर ठीक, नाही आले तरी देखील लॉट सोडवला जाईल याची देखील नोंद करून घ्या. त्यामुळे वैभव, दुर्गेश किंबहुना अभी की अभी आना पडेगा. अभी यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. कॉटन बॉलची संधी. फलंदाज होतील बाद. रोहितच्या बातीने टिपला गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट होत असताना पतन. फर्स्ट विकेट डाऊन. ओव्हर मध्ये पहिला धक्का बसतोय. अशा रीतीने 5वा धक्का भूषणच्या खेळीचा अंत. एका धाबेच्या अंतर्गत आपण पाहू शकतो 5 महत्वाचे गडी टिपण्यामध्ये यश संपादित केलंय. दुर्गेश उपस्थित आहेत. रोहित पहिला खेळाडू होता ज्याने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आणि संदेश हे दुसरे खेळाडू आहेत ज्यांनी देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. मात्र बेस्ट फिगर संदेशच्या दिशेला आपण पाहू शकतो ज्याने 4 विकेट्स घेतले 2 धावा खर्च करून. त्यामुळे कमालीचा कमबॅक वावेकर संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. धनसनकडे जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली. जोरदार अपील आणि बॅटर देखील अपील करत असताना वाईट साठी.
बट वाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती आड होईल. थोडासा लेट डिसिजन आला, मात्र थेट आला. एक्झॅक्टली अवांतरची धाव फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती 38. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. रोहित यापुढे स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम. हिटमॅन रोहितच्या बॅट मधून आलेला दमदार षटकार. ऋषी शेलार मैदानावरती ज्या वेळेस येतो ना, त्यावेळेस धावा भरपूर बनतात हे माहितीये प्रत्येकाला, आणि म्हणून इथून धावा बनवणं गरजेचं आहे. रोहित स्वतःसाठी धावा बनवतोय, त्याला माहिती आहे जर इथून धावा बनल्या मी सेफ ओव्हर टाकू शकतो, आणि म्हणून रोहित फिट है तो मामला सुपर हिट है. मैदानावरती त्याच्या बॅट मधून आलाय सिक्सर. धावसंख्या फलकावरती 44. स्लोवर वन ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये. वेगाने फिल्डर आले. सिंगल कंप्लीट. स्ट्रायकिंग इन वरती थ्रो झाली. थोडीशी मिस्टेक. बॅकिंग साठी फिल्डर आहेत मैदानावरती. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 46 पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झाला. रोहितने पहिल्या बॉल वरती विकेट घेतली. त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर सिक्सर, आणि त्यानंतर जपल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला कुछ कर दिखाने का, और इसीलिए रोहित का संघर्ष जारी है. हल्ला दमदार सिक्सर षटकार. वावेकर संघाने अभ्यास केलं होतं. मुकेशचा आणि पेपर आलाय रोहितचा. जबरदस्त बॅटिंग आता मैदानावरती हिटमॅन रोहित करतोय. 2 सिक्सर 1 डबल. कोरडा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश देखील सांगत असताना की हा बॉल का टाकला नाही इतका वेळ. एक्झॅक्टली आपल्याला तेच पाहायला मिळतोय. पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. संदेश देखील एक्झॅक्टली अगदी तंतोतंत सांगत असताना एका चांगल्या खेळाडूची हीच हिमियत आहे. यावेळेस देखील फलंदाज होतील बाद. 2+ रनआउटची ही विकेट पाहायला मिळतीये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 54 आणि 55. 55 धाब्यांचं लक्ष. लगेच आपण लॉटचा कार्यक्रम देखील वसुभाऊ करणार आहोत. विजय संघ विपक्ष तानगाव अशी आपण पाहू शकतो. लॉटचा कार्यक्रम असेल. एक चिठ्ठी उचलली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल तिला बाय दिली जाईल. आत्मारामजी भोईर युवा सेना अधिकारी, युवा मोर्चा अध्यक्ष यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना. आणि चला एक चिठ्ठी उचलली जाईल. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला, त्या संघाला बाय दिलं जाणार आहे. विजय संघाला बाय दिलाय म्हणजे पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच टॉस देखील करून घेऊ वासू भाऊ. चला कोसले संघाचे कर्णधार लगेच टॉससाठी या.
चला आपण टॉस देखील करतोय. 4 ओव्हरची मॅच असेल. दुर्गेश एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील. टीम दानभाव शिवतेज क्रिकेट संघ दानभाव विपक्ष ईस्टार कोसले अशी लढत. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने आता यानंतर समाप्त होतील. आता तिसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला होती सुरुवात, जिथे आपल्याला एकीकडे शिवतेज क्रिकेट संघ दानभाव, दुसरीकडे ईस्टार कोसले. टॉस जिंकला शिवतेज क्रिकेट संघ दानभाव संघाने. डिसिजन जो मात्र पेंडिंग असेल, विदिन 2 मिनिट्स तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्वरित आपण थोडंसं चेंजेस करतोय, जिथे कमी तिथे आम्ही एक जबरदस्त तंत्रशुद्ध समालोचक, टेक्निकल कॉमेंटेटर आणि त्यासोबत दिला मल्टी टास्कर, मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर, क्रिकेटचं भरघोस ज्ञान, ज्ञानाचा भंडार, त्यासोबत दिला टेक्निकल कॉमेंट्री करणारे आमचे वन मॅन आर्मी, अर्थातच वेल्वेट व्हॉइस ऑफ टिटवाळा, निंबोलीचा गोड आवाज, आदरणीय मनोज करवे सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. थँक यू सो मच प्रसन्ना सर. पुन्हा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंगशी जोडलेले ओम साई मूवीजच्या सोबतीला असलेले प्रेक्षक, आपण पाहताय सरपंच चषक 2026 स्पर्धा. जो मागचा टॉस झाला पुढच्या सामन्यासाठी, दानभाव संघाने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केलंय ईस्टार कोसले संघाला. दोन्ही पण संघाने सज्ज राहा पुढच्या सामन्यासाठी. तत्पूर्वी त्या मॅचच्या पूर्वीची ही फार मोठी लढत आपल्याला न विसरणारी खेळी पाहायला मिळाली, ती म्हणजे सुरशी शेलारची. 10 चेंडूंमध्ये त्याने 53 धावा ठोकल्या, अर्धशतक झळकावलं, तब्बल 7 सिक्सर त्या खेळीमध्ये समाविष्ट होते. एक चौकार सुद्धा मंत्रमुग्ध करणारा, परंतु षटकारांची चौकाराची आतिषबाजी करणारा ऋषी शेलार आता ही बाजी कशा पद्धतीने पलटवेल, की बाजी मारेल या ठिकाणी मानवली संघ, ते बघायचं आपल्याला. मुकेशने केल्या 17 धावा, रोशनने 18 धावांचं योगदान केलं, रोहितने लाजवाब 2 षटकार मारून संघासाठी 14 धावांचं योगदान दिलं. आणि अशा पद्धतीने बघितलं, आणि जो षटक हाताला संदेशाने तो काय वापसी करणारा सुंदर षटक होता. 2 धावा देऊन 4 गडी बाद केले होते, परंतु शेवटी रोहित होती हल्लाबोल झाला आणि जे कमावलं होतं संदेशने ते गमावलं रोहित नावाच्या गोलंदाजाकडून. परंतु इथे मात्र दोन्ही पण संघ इथे कमाई करण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येकाला जीवनाच्या पटलावरती, क्रिकेटच्या पटलावरती यशाची कमाई करायची असते. मित्रांनो, आपल्या परमेश्वराला आपण तेच सांगत असतो की परमेश्वरा, तू मला फक्त सामर्थ्य दे, तू मला फक्त यशस्वी होण्यासाठी पाठवलेलं आहे, हे खरं आहे. परंतु तू दिलेल्या सामर्थ्याने मी यशस्वी होण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. या सामन्यामध्ये दोन्ही संघ तो प्रयत्न करतील. पहिला चेंडू मार्गस्थ. यावेळेला संजय शेलारचा हा पहिला वार, परंतु त्या वारामध्ये नव्हती धार. डॉट आला पहिला चेंडू. फार वर्षाचा अनुभव आहे संजय शेलार यांच्याकडे. नेहमीच ओपनिंगला येतात ऋषीच्या सोबतीला. मोठमोठ्या खेळी सकाळ्यामध्ये ऋषीला साथ देण्यासाठी भिंतीप्रमाणे उभे असतात संजय शेलार. पुढचा चेंडू मार्गस्थ. इथे वेगवान चेंडू हाताळला गोलंदाजाने. रोहित नावचा बॉलर पाहतो आपण, ज्याने बॅटिंग सुद्धा सुंदर केली आणि आता बॉलिंगची जबाबदारी घेत असताना पाहतो आपण. दोन्ही पण संघांमध्ये रोहित दडलाय. तो इथे लगोपाचे 2 डॉट. आठवतो ना आधीच्या सामन्यामध्ये काय झालेलं, पहिल्या षटकात 3 होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये डायरेक्ट 41 झाल्या, कारण तो ऋषी शेलारने 38 ठोकल्या होत्या. यश होते आक्रमण. इथे तसंच काय होताना पाहायला मिळते. पाय चालत नाही, बॅट चालते, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. प्रत्येक चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन करतोय. स्लोअर 1, फास्टर 1, क्विकर 1, ऑफस्टिकच्या बाहेर टप्प्याचं अचूक नियंत्रण, अलीकडे पलीकडे मस्त स्विंग करतोय, हवेमध्ये स्पिन करतोय गोलंदाज रोहित. आणि नावाला सहीचा त्याचा परफॉर्मन्स इथे करत असताना आपल्या प्रत्येक 11 साठी एक चांगल्या खेळाचं प्रतीक दाखवत असताना या मैदानामध्ये बॉलर हा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय, ज्याने थांबवले संजयला.
आता ड्राईव्ह केलाय, पायामध्ये चेंडू होता त्याला खोदून काढणं भाग पाडलं, ऑन ड्राईव्ह होतोय. त्या ठिकाणी रोशन आहे मिड विकेटला, कव्हर करतोय आणि फेकी करमध्ये इथे पहिली धाव नोंदीत केली आहे संजय शेलार ऑफ द मार्क. धावसंख्या 1. आता ऋषी शेलार ऑन स्ट्राईक. मागच्या सामन्यामध्ये ए स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक केली होती ऋषी शेलारने. 30 वेळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर येऊन ठापली आहे, कारण 55 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आहे आई गावदेवी वावेकर संघापुढे. जेव्हा जेव्हा ऋषीची बॅट चमकते तेव्हा तेव्हा चमकदार कामगिरी होत असते वावेकरची. मग त्या धावा समोर किती पण असू दे, त्या सर्व धावा करण्याची धमक चमक या ऋषी शेलार मध्ये आहे. तो सज्ज झालाय ह्या चेंडूचा सामना करण्यासाठी केलाय सामना, आणि इथे मात्र चेंडू गाठतोय तिथे. फार मोठा फटका येत असताना स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार देत असताना ऋषी शेलार. धन्यवाद डीजे एक जी साऊंड सर्व्हिस वासिनचे डीजे आहेत, आणि हा चेंडू सुद्धा वासिनलाच त्या दिशेने भिरकावला. इथून आम्हाला JSW चा तो बॅनर दिसतोय, आणि इथूनच आम्हाला माऊलती किल्ला दिसतोय जो सर केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. इथे मात्र या सामन्याचा किल्ला सर करायचा आहे, त्यासाठी हा शिलेदार फलंदाज सज्ज झालाय ऋषी शेलारने. तोच आगाज सुरू केलाय. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती करेल का ते बघायचंय. मागचाच खेळ त्याने इथे रिझ्यूम केलाय, आणि धावसंख्या वेगाने अलगदपणे उडी मारत असताना 7 वरती षटकाराने. पहिले 3 डॉट, नंतर सिंगल काढली संजयने, स्ट्राईकला आणलं ऋषीला, आणि पहिल्याच षटकाराने खळबळ निर्माण झाले मानुलीकरांमध्ये. बघा, पुनर्वसन केलं जातंय, फिल्डरला सरकवलं जातंय, बदललं जातंय, आणि काहीतरी सापळा रचण्याचा मानस इथे मुकेश गायकरचा. इथे मानस काही असू दे, माझा मानस आहे फक्त फटके मारण्याचा. मला तेच शिकवलंय, मी तेच धडे शिकलोय. ज्या ठिकाणी मारा त्या ठिकाणी मारा. डू आय डायची स्थिती असताना मीच करणार नेहमी मारा, आणि इथं धावांचा बारा हा येतोय. हा सुंदर चौकार 4 धावांसाठी. डीजेने काय वातावरण तयार केलंय. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखी कला हवी. दरीत उडी मारायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं. पाण्यामध्ये उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी. आणि खरं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं. जय शिव शंभूराजे छत्रपती राजे छत्रपती. आज शिवजयंती, सर्वांना शुभेच्छा. या सामन्यामध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या एकेकडे बाद नाहीये, 11 वरती जाऊन ठेपलेली आहे आई गावदेवी स्पोर्ट्स वावेगर संघाची. 55चं टार्गेट म्हणजे अजून जिंकण्यासाठी 44 धाबांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 18-44 समीकरण. राजेश नावाचा गोलंदाज बॉलिंग मार्क मधून येतोय. समोर संजय शेलार. संजयने इथे मात्र वावेघरची तलवार चालवली पद्धती, तलवारची धार पुरी पडली आहे आणि सापल्यामध्ये अडकवलं संजय शेलार. झेल बाद.
पाटीलचे जगातील सर्वात शक्तिवान आणि बुद्धिवान राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. सर्वात मोठा इंजिनियर म्हणू शकतो आपण त्या काळाचा. अनेक किल्ले बनवले, जिंकले असे राजे शिवछत्रपती. इथे मात्र सामना कोण जिंकणार आणि झेल कोण टिपणार? टिपला झेल आणि फलंदाज आलेला लगेचच झाला फेल. प्रतीक नावाचा फलंदाज गारद. धक्का क्रमांक 2 वावेकर संघाला. धावसंख्या 11 असताना अत्यंत सुंदर नियोजन प्रत्येक गोष्टीमध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं असायचं. त्या नियोजनामध्ये काहीच कमी नसायची. साहेबांचं फक्त एकच नियोजन फसलं, जो साहेबांचा मृत्यू. मित्रांनो, बाकी सर्व त्यांचे नियोजन आयोजन सक्सेस झाले होते. म्हणून तर 365 किल्ले जिंकले राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी. इथे मात्र सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय गोलंदाज आणि 2 धक्के त्याने दिले लागोपाठचे. तो गोलंदाज आता आहे हॅट्रिकच्या उंबरठे होते मिस्टर राजेश. नवीन बॅट्समन रोहितला खोदून काढणं भाग पाडलं. स्ट्रेट डाव पाहतो आपण. तिथे फिल्डर मुकेश गायकर, ज्याच्या हातातून झेल जाणं, चेंडू निसटणं म्हणजे वाघाच्या जबडातून शिकार निसटण्यासारखं आहे. जबरदस्त स्ट्रॉंग, अनेक वर्षांपासून ज्याचा दबदबा आहे असा क्रिकेटर म्हणून ओळखला जातो हा मानिवलीचा मुकेश गायकर. इथे 2 गडी बाद. धावसंख्या 11 वरती पाहतो आपण. षटक क्रमांक 2 सुरू. पहिले 2 धक्के 2 डॉट म्हणजेच आता सिंगल आली. आता ऋषी शेलार सज्ज झाला सामना करण्यासाठी राजेचा. 44 धावा अजून पाहिजेत. इथे पूल नाहीये, हा पॉवरफुल नाहीये. इथे रोशन चेंडूच्या खाली गेलाय, झेल सोडलाय की सामना सोडलाय. येणारी वेळ सांगेल मित्रा. ही चुकी नाही, ही महाचुकी केली आहे, ही घोड चूक केलेली आहे. डोक्यावरती खाली बसलाय बघा, खाली बसलाय. त्यालाही कळलंय की मी किती मोठी घोडचूक केली आहे. ऋषी शेलारचा झेल होता, आवाज दिला इट्स माय कॅच, इट्स माय कॅच. कोणी येऊ नका. आत्मविश्वास होता, परंतु चेंडूने हुलकावणी दिली आणि नशिबाची साथ मिळाली ऋषी शेलारला. तो सुद्धा थायफाय करतो बघा, स्वतःवरती नाराज आहे की माझ्याकडून मिस्टामिक स्ट्रोक झाला. 12 धावसंख्या पाहतो आपण. पुढचा चेंडू मार्गस्थ, चेंडू क्रमांक 5वा आणि फलंदाज समोर रोहित. 12 धावा. हो हो हो, टप्पा गुड लेंथ वरती पडला. करेक्शन केलं, लक्षात घ्या. धाव फलकावरती 13 धावसंख्या आहे. जी 12 होती ती 11 आमच्याकडून सांगितली गेली आणि आता हा चेंडू पडला, हा 5वा होता, लक्षात घ्या. ते बरोबर सांगितलं. हा डॉट चेंडू निघाला. फलंदाजाला अगदी उतरत नव्हतं चेंडूमध्ये. गुडलँड टप्पा आणि टप्पापर्यंत चेंडू काहीसा काटा बदलून बाउन्स होऊन गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये गोलंदाज राजेश कडून. इथपर्यंत आवाज. शॉर्ट आर्म जॅब फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मनगटी फटका, बॉटम हँड आणि टॉप हँड दोघांचा वापर करून इथे फटका मारण्याचा प्रयत्न. पण तिथे ऋषीला धाव नको होती, त्याला पाहिजे ती स्ट्राईक आणि तो आता स्ट्राईकला असेल, कारण त्याला आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये सर्जिकल स्ट्राईक करावी लागेल, एअर स्ट्राईक करावी लागेल. त्याचं कारण प्रेक्षकांनो, येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. 12-42 समीकरण. प्रति षटक 21 धावा कराव्या लागतील. जो 10 चेंडू मध्ये 53 करतो तर मग तो 12 मध्ये 41 का करणार नाही, हे सुद्धा प्रेक्षक एकमेकाला विचारतायत. लगेच प्रेक्षक एकमेकांना बोलू लागले. बाळा, गोपाळा, संतोष, पांडुरंगा, विठ्ठल एकमेकांना बोलायला लागले की अरे ऐक ना, यांनी 10 मध्ये 53 केलेला, मग तो नक्कीच करेल नाही का. 42 ऋषी शेलार. आमचे स्कोरर बंधू मनोजी वागरे साहेबांकडून 500चं बक्षीस ऋषी शेलारला मिळेल जर ऋषी शेलारने सामना जिंकून दिला तर. 42 ची गरज 12 चेंडूंमध्ये. पण इथे मात्र कॉन्टेस्ट, हे द्वंद्व युद्ध असेल. एका बाजूला मुकेश गायकर, दुसऱ्या बाजूला ऋषी शेलार. हा चांगला कॉन्टेस्ट रंगेल. पहिला चेंडू हाताला अगदी खोलट टप्प्याचा पायाच्या जवळून गेला होता, डाऊन द लेग, आणि हा चेंडू डॉट काढला मुकेश गायकरने. चेंडू एक कमी झाला
आणि धावसंख्या कायम राहिलेली आहे 43 वरती पाहतो आपण 42 ची गरज 11 चेंडूंमध्ये 11-42 मानुली विरुद्ध वावेकर फुलटॉस इथे फुलटॉस अगदी जाणूनबुजून टाकला फिल्डीची जमावट केली तिथे मिड विकेटला फिल्डर आहे आणि पंचांनी दर्शवलं आम्हाला की भीमर चेक करायचं ओव्हर द वेस्ट असेल की नाही भीमर घोषित नाही झाला पण तो चेक करण्यास सांगितलंय आमचे माधव ठाकरे सरांनी त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या रन नाही काढली आम्ही चेक केलं 12 खेळाडूला ते बरोबर सांगतायत की सर रन नाही काढली त्यांचं लक्ष छान असतं 12 खेळाडूचं कारण ऋषीला स्ट्राईक पाहिजे होती पण तिथे जर भीमर असला तर एक पर्वणी मिळेल आणि हा चेक केला जातोय तिसरे पंच आमचे विशालजी भोईर यांच्याकडून चेंडू फुलटॉस तर तुम्हाला माहितीच आहे कसे बघतात बघा आमच्याकडे इतर वेळेला फक्त ऐकतात आणि आता बरोबर बघतायत सर्वांच्या नजरा लागलेत निर्णय महत्वाचा आहे fair delivery that ball was dripper and deeper also डीप होत असताना खाली खाली जात असताना ऋषीच्या कमरेच्या खाली गेला आणि सामना सुद्धा वावेकरच्या खाली जात असताना आणि डोकं वर काढले मानुली संघाने या पुढचा चेंडू मुख्यचा ऋषीसाठी ड्राइव केला वेगाने वेगान ओ माय गॉड सीमारच्या चिडतोय फाडतोय स्क्रीनच्या समोर हा चौकार ऋषी शेलारचा जन्मा येई जिजाई शहाजीचा पुत्र धावसंख्या ऋषीने फुलवली 17 वरती काहीशी खतऱ्याची घंटा वाजवली चेंडू शिल्लक आहेत आता 9 चेंडू शिल्लक आहेत ओहो इथे उत्तर नाहीये ब्रह्मास्त्र वापरलं एक धाव कंप्लीट केली 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय ऋषीला हवी स्ट्राईक आणि त्या ठिकाणी अजून तिथे पण नाही ओ माय गॉड काय नाट्यमय स्थिती काय क्रिकेट आहे हाच खेळ आहे मित्रांनो पंचाचा लेग बायचा इशारा होत असताना 2 धावा लेग बायनी जोडल्या जातील धावसंख्या आजचा दिवस 19 वरती 19 फेब्रुवारी आज शिवछत्रपतींची आजची महती आणि महत्वाचा दिवस होती इथे महत्वाची मॅच जिंकण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न दोन्ही पण संघ करतायत एका बाजूला मास्टर ब्लास्टर चाणाक्ष क्रिकेटर मुकेश गायकर दुसऱ्या बाजूला रन मशीन ऑफ वावेकर प्रिन्स ऑफ कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट मिस्टर ऋषी शेलार चांगली मॅच धावसंख्या 19 वरती 55 टार्गेट 34 धावांची आता गरज 36 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 8-36 नाही थांबवलं ही करामत आहे मुकेश गायकरची ही क्वालिटी आहे हे त्याचे क्रिकेटचे धडे आहेत त्याला सुद्धा माहिती की समोरचा फलंदाज माझा मित्र आहे मी त्याला चांगला ओळखतो त्याची क्वालिटी मला माहिती आहे त्याचं कॅलिबर माहिती आहे परंतु त्याला सुद्धा मी सांगू इच्छितो की हे ऋषी मी सुद्धा मुकेश गायकर आहे मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये मी सुद्धा त्याच कॅलिबरचा परफॉर्मन्स देईन आणि त्यांनी थांबवलं या ठिकाणी ऋषी शेलारला जो मागच्या सामन्याचा हिरो होता 7 चेंडू शिल्लक राहिले 7 मध्ये 36 समीकरण अवघड झालाय सामना अवघड इथे हा उघड केलाय फटका तिथे फिल्डर आहे चांगली कव्हरिंग करतोय चेंडू अडवलाय आणि स्ट्राईकला असेल तर ऋषी एक धाव कंप्लीट केली षटक क्रमांक 3 समाप्त झालं 3 षटकात धावसंख्या आहे गावदे स्पोर्ट्स वावेकर संघाची 55 धावचा पाठलाग करत असताना 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 20 वरती येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज ऋषी शेलार 6 मध्ये 6 षटकार मारू शकतो का यस मारू शकतो आणि तसं काय झालं तर सरपंच चषक दिलीपजी पालवे साहेबांचं माऊली पर्वताच्या वरच्या लेवलला ती उंची गाठेल आणि ती उंची गाठणारा सामना आता होऊ शकतो आणि करायचा आहे तुम्हाला तो प्रयत्न करायचा आहे प्रयत्नांती परमेश्वर मी चमत्कार करू शकतो मी हाहाकार करू शकतो माझ्याकडे जिद्द आहे ती खेळण्याची आणि मला हे दडपण पेलून माझ्या सामना संघाला विजयापर्यंत न्यायचं आहे आमच्या चुका झाल्या आम्हाला माहिती आहेत आम्ही पहिल्या 2 षटकामध्ये चाच पडलो पण तो आता जर ऋषी शेलारने सामना जिंकून दिला तर आमचे पुन्हा एकदा मनोजजी वाघेरे साहेब सांगतात की आम्ही तब्बल ऋषी शेलारला मी 2000 रुपयाचं बक्षीस देणार जर सामना जिंकून दिला तर बक्षीस आलं हे फक्त हे प्रोत्साहन देण्यासाठी आणि सज्ज झाले गोलंदाज
भूषणचा पहिला चेंडू ऋषीसाठी. हो, पहिलाच डॉट काढलाय. बाहेर टप्पा टाकला ऑप्टिकच्या बाहेर. काहीच पायांचा वापर प्रॉपर निस्ता करता आला नाहीये. आडवा झाला. स्लॉग हिटचा प्रयत्न होता ऑन साइडला. मिड विकेट कडे नजर होती ती ऋषीशेलाची, परंतु बॉलरची नजर होती ती विकेट किपर कडे आणि चेंडू जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. सुटकेचा निश्वास सोडला आता मानवी संघाने, कारण एक चेंडू काढला, एक चेंडू कमी झाला. आता 5 मध्ये 35, 7-5 35, 5 सत्ते नाही येणार. पण तू इथे काय जर चुका झाल्या, पण तू किती मोठा बिगी बघा. हा ऋषी शेलारचा फार मोठा ब्लास्ट षटकार. हम होती डीजे एजी साऊंड सर्व्हिस आणि इथे मात्र फार मोठा साऊंड बॅट मधून आला आणि चेंडूने राऊंड मारला तो मैदानाच्या बाहेर. प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्यांचा साऊंड केला आणि धावसंख्या 26 वरती इथे धावांचा पाऊस पाडत असताना फार मोठं लक्ष अजून दूर आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे. आता जिंकण्यासाठी 4 मध्ये 29, 4 चेंडू 29 धावांची गरज. हो, इथे पुन्हा मिड विकेटच्या वरून बीट करतोय. हा लागोपाठचा दुसरा षटकार ठोकतोय ऋषी शेलार ऑन फायर. आता सुद्धा कळलं असं ऋषी शेलारला की राजेचं जे दुसरं षटक होतं त्या षटकामध्ये आम्ही धावा का जोडल्या नाहीये. आम्हाला त्याचा विचार मंथन करावं लागेल, कारण त्या षटकामध्ये राजेशने 2 गडी बाद केले होते, 2 धावा फक्त खर्च केल्या. म्हणजे त्या ठिकाणी 4 डॉट आले होते. जर त्या 4 चेंडूमध्ये काही धावा जोडू शकले असते, म्हणजे चर्चेला आता हे उदाहरण आले मित्रांनो. ह्या गोष्टी होत असतात. म्हणजे नक्कीच आता इथे सामन्यामध्ये फार मोठी चुरस निर्माण झाली होती. चेंडू हरवलाय, चेंडू गमावलाय, पण इथे मात्र वावेगर संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार की तरणार, काही मिराकल होतील का, काय बॉलर इथे चुका करेल का, त्यासाठी त्या प्रेक्षक विचार मंथन करू लागले. धावसंख्या षटकाराने 32 वरती जाऊन ठेपले. चेंडू शिल्लक आहे तिथं 3 मध्ये पाहिजेत 23 धावा. 3 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा हा ऋषी शेलार आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढाई करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इच्छावा इथं 6 षटकार. जायंट किलर, वन ऑफ द बेस्ट फिनिशर. प्रत्येक फटका मारत तर अगदी बॅटला चुंबन घेत असतो. त्याचं प्रेम, क्रिकेटचं प्रेम दाखवत असतो सर्वांना. इथे नो बॉल आणि इथे काय झालंय कमाल. आलाय 7-0 चेंडू मध्ये. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय वापस मित्रांनो. टाळ्या वाजवा सामन्यासाठी. तालिया बनती है. आलाय 7. म्हणतात ना मित्रांनो की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे की चोट पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष केला आणि संघर्षाला फळ प्राप्त होते. नशिबाची साथ मिळाली मित्रांनो. सामना कुठे होता तुम्ही ऐकला असेल. चेंडू शिल्लक होते मगाशी 3 मध्ये 23 ची गरज असताना इथे नो बॉल पडला. षटकाराला तर सांगा किती धावांची गरज आहे. तर इथे आता 2 मध्ये 10 धावांची गरज. 2-10 समीकरण. हाय फायटर आहे.
त्याला स्वतःवरती विश्वास होता की काहीतरी घडेल, समोरचा गोलंदाज चुकी करेल, चुकीला माफी नाहीये. आत्मविश्वास फार महत्वाचा. जसा एखादा पक्षी एखाद्या फांदीवरती बसतो, त्याला भीती नसते, फांदी तुटो काही हो, त्याचा स्वतःवरती विश्वास असतो की माझ्या पंखांमध्ये ती ताकद आहे की मी उंच उडी घेईन आणि स्वतःचा बचाव करेन. 2 चेंडू 10 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे, अरे कुठे नेऊन ठेवला सामना या ऋषी शेलारने. टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. 2 चेंडू 10 धावांची गरज. 14 चेंडू 40 धावा पुन्हा एकदा ऋषी शेलारने मारलेत. अजून तो किल्ला लढवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा जर असेल तर मारशील 10 धावा. ऋषी शेलार आणि आलाय हा षटकार, ही ललकार, हा आकार, विजयाचा शंकर ठोकलाय इथे षटकार ऋषी शेलारने. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग. AK-47 वरती AK-47 मगाशी चालवली, आता 30 चालवते पुन्हा एकदा. 2 मध्ये 10 पाहिजे होते, आता 1 मध्ये 4 धावांची गरज. पहा, उघडा डोळे बघा नीट. सरपंच चषक पालवी साहेबांचा पहिल्याच रजनीमध्ये झालाय सुपरहिट. जबरदस्त स्पर्धा दिलीपजी पालवी साहेबांची. डोळ्यांचं पारणं फेडलंय या स्पर्धेमध्ये या ऋषी शेलारने. मागच्या सामन्यामध्ये 74चं टार्गेट होतं, तेव्हा स्वतःने ठोकला 53. इथे 55चं टार्गेट आहे. आतापर्यंत ठोकला 46. आता फक्त एक चौकार किंवा षटकार मारायचा आहे आणि विजयाचा कळस चढवायचा आहे. काय मॅच बनवली आहे. अक्षरशः तोंडाशी आलेला घास ओढबाडून घेण्याचा धाडस दाखवले. वाढलेले ताट जे वाढलं तर मानवी गावासाठी ते उचलले. आता तुटून पडेल का बघायचंय, ते खाईल का बघायचंय, मॅच खाईल का आपण पाहू. हा पुढचा चेंडू असेल शेवटचा. 1 चेंडू 4 धावांची गरज. म्हणतात ना की हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की वो उम्मीद जिंदा रखो. ती उम्मीद त्याने जिंदा ठेवली आहे, जिवंतपणा निर्माण केलाय. आशेवरती त्यांनी कधी पाणी टाकलं नाहीये. मी आशावादी आहे, मी प्रतिभाशाली आहे, मी माझ्या वावेकरची अनमान शान आहे, मी ऋषी आहे, मी खुशी आहे, मी बम आहे, मी अटम बम आहे. मनोज कारवे सर नेहमी म्हणत असतात, ये ऋषी नहीं है, ये खुशी है, ये बम है, अटम बम है. जितना भी स्कोर बोर्ड में रन कम है वो सब रन करने का इसमें दम है, ये ऋषी है. आणि ज्याने झेल सोडला असेल त्याचं काय. आता 1 चेंडू शिल्लक. झेल ज्याने सोडला तो बिचारा खाली बसला होता. जर हा सामना त्याने गमावला तो बिचारा ती जागा सोडणार नाही. तो म्हणेल मला इथेच झोपवा, आता मला घरी जायची इच्छा नाहीये. 100% तसंच होईल. पंच मागे बघतायत बघा, माधव मागे वळून बघतायत. मागचा फिल्डरच तो होता, पण तो मॅच मध्ये काय मजा आली. प्रेशर सगळे उभे राहिलेत, सगळे उभे. टाळ्या वाजवा प्रेशर. 1 चेंडू 4 धावा. मी थांबतोय. ओहो, ओ माय गॉड, ही काय मॅच आहे, ही काय मॅच आहे. 1 चेंडू राखलाय आणि सामना जिंकलाय. आई गावदे माते की जय. वाह, बापरे. एकट्याने 36 धावा केल्या या षटकामध्ये. 36 धावा ठोकल्या मित्रांनो. आधीच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 38 आणि इथे ठोकला 36. म्हणजे या बॅटर साठी त्याच्या स्वतःच्या 46. किती मोठा पराक्रम केला लक्षात घ्या ऋषी